गुड मॉर्निंग. तर आपला 365 दिवस चॅलेंजचा 17वा दिवस आहे आज आपला. लय जणांचा एक कॉमन प्रॉब्लेम असतो, मुलं असून द्या नाही तर कोणी मॉर्निंग वॉक करतं, नाही तर कोणा पोलीस भरती करतं. सगळ्यांचा एक नॉर्मल एक प्रॉब्लेम असतो की तुम्ही चालू करता पण लगेच 10-15 दिवसानंतर लगेच बंद होऊन जातं वर्कआउट. तर ह्याच्यासाठी काय करायचं तर हे बघू. आता काय होतं, तुम्ही डायरेक्ट वर्कआउट चालू करता, एक तर रनिंग करता, नाही तर एकदमच वॉकिंग करता, नाही जिमला जाता, एकदमच सेट मारता. ह्यानी काय होतं, पहिली गोष्ट तुम्ही डायरेक्ट वर्कआउट चालू करता, त्याच्यानंतर 7-8 दिवस करता, त्याच्यानंतर बॉडी थकून जाते आणि बॉडी पेन होऊन जातो. त्याच्यामुळं वर्कआउट पुढं जास्त दिवस टिकत नाही. तर मेन गोष्ट काय आहे, पहिली गोष्ट कोणताही वर्कआउट करा नाही तर काही करायचं असलं तर पहिली गोष्ट आहे तुमचं एक टार्गेट सेट करा. एक तर तुम्हाला वजन कमी करायचं आहे किंवा काही सिलेक्ट व्हायचं आहे, नाहीतर बॉडी ॲप्स बनवायचे, बॉडी बनवायची, बायसेप बनवायचे. आधी सेट करा टार्गेट काय करायचं, मग त्याच्यावर काम करा. नाही तर काय होतं, आपण करायचं म्हणून करतो वर्कआउट, टार्गेट नसतं, काही नसतं, काहीच नसतं. त्याच्यामुळे काय होतं, टार्गेट नसल्यामुळे आपल्याला काही समजतच नाही म्हणजे किती करायचं आणि काय करायचं वर्कआउट. त्याच्यामुळे आपण अंदाजी करतो आणि एक मूडनुसार सोडून देतो मग नंतर. तर हाच प्रॉब्लेम होतो. पहिले काय करा, टार्गेट सेट करा, त्याच्यानंतर वर्कआउट प्लॅन करा. आधी हळूहळू एकदा नवीन नवीन चालू तर करा. आधी मॉर्निंग वॉकला येत असलं तर कमीत कमी महिनाभर आधी तर नुसतं कंटिन्यू या, त्याच्यानंतर वर्कआउटचं बघा. पहिली गोष्ट येणं आहे, कंटिन्युटी ही मेन गोष्ट, ही चुकी होती मेन. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आपला वॉर्मअप झाला कंप्लीट. तर काल आपण केली ती हिल ट्रेनिंग्स रेपिटेशन केली ते टेकडीवर. तर आज आपण काय करणार आहे, नॉर्मल रनिंग करणार आहे 3 किलोमीटर आणि नॉर्मल आपण एक्सरसाइज करणार आहे. आपले स्किपिंग आणि थोडेसे वेगळे एक्सरसाइज करू, कारण की उद्या आपल्याला लॉंग करणे, लॉंग तर 8 ते 9 किलोमीटर लॉंग करायचं आहे. त्यासाठी आज थोडं नॉर्मल रिलॅक्समध्ये घ्यायचं आणि फुल स्ट्रेचिंग करायची. तर चला जॉगिंग चालू करू. तर आपलं 3 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली. तर आपण थोडे स्टेप टाकत गेलतो. काल थोडंसं आपण हिल ट्रेनिंग केली ती, आज थोडीशी स्टेप टाकली. फक्त 3 किलोमीटर गेलो, कारण का कॉम्प्लेक्सपर्यंत. कारण काल आपण हिल ट्रेनिंग केली, हिल ट्रेनिंगमध्ये थोडी स्पीड होती. का बरं, की आपला रूट पण तसाच आहे बघा. आपला रूट आता थोडासा खालीवर येते, मग पाय बघून टाकणं लागतो. आणि तेच हिल ट्रेनिंगला आपल्याला कामाला येते, कारण की पायची मुवमेंट, कधी कोणता पाय कसा टाकायचा, काय टाकायचं, हे सगळं अशी इथं प्रॅक्टिस करतो म्हणून जमलं. नाही तर प्लेन सरफेसवर जमलं करत असलो ना आपण, तर असं खराब रस्ता असला तिथं पळता येत नाही आपल्याला. त्याच्यामुळे हा धरणाची भिंत आपल्याला बेनिफिट करते, कारण की वर्कआउट करायला. तर चला वॉकिंग करू आपण आता. थोडं वॉकिंग केल्यानंतर आपण नॉर्मल एक्सरसाइज करू आणि उद्या लॉंग आहे, त्याच्यामुळं आज नॉर्मल करू. तर चला वर्कआउट करू आज.
आजचा वर्कआउट आपला झाला कंप्लीट. आपण 3 किलोमीटर जॉगिंग केली, त्याच्यानंतर स्किपिंग मारले 100-100चे 10 सेट मारले आणि त्याच्यानंतर आपण स्ट्रेचिंग केली, फुल स्ट्रेचिंग केली. कारण की उद्या आपलं लॉंग आहे त्याच्यामुळं आपण फुल स्ट्रेचिंग केली. आणि काल पण आपली थोडीशी हिल ट्रेनिंगमुळे स्ट्रेचिंग झाली नाही, त्याच्यामुळे आज फुल स्ट्रेचिंग केली आपण. तर चला आता भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.